मग सुरू करायचा का वर्ग? कसला वर्ग? अरे मराठी शिकण्याचा वर्ग. अच्छा अच्छा, ते होय. ठीक आहे ठीक आहे, कर ना मग सुरुवात. मग सांग कोणतं तरी इंग्रजी वाक्य. मी करून देईन की पटकन तुला. ओके. आय एम सर्चिंग माय मोबाईल सिन्स लास्ट 2 hours and now you are saying that you have lost it. Are you mad? Are you out of your mind? अरे काय हे? अरे हे माझे वाक्य आहेत, म्हणजे जस्ट नॉर्मल कन्व्हर्सेशन आहे, त्याचं मला मराठीमध्ये भाषांतर करून दाखव. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे, मग पहिल्यापासून कर सुरुवात. ओके. म्हणजे मी माझा मोबाईल गेल्या 2 तासांपासून शोधतोय आणि तू म्हणतोयस की तू तू हरवलास. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तू ठीक आहेस ना? अरे वा, हे पण तू अगदी सहजरित्या बोललास. अगदीच छान. मला पहिले वाटलं लिटरली की तू जर आउट ऑफ माइंड याचं भाषांतर असं केलं असशील की तू तुझ्या मेंदूच्या बाहेर चाललायस का, तर ते पण चपकल बसलं असतं. पण तू गेलास की तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मग काय, मराठी भाषा तू जशी वापरशील तशी वापरता येते. फक्त तुला त्याच्यामध्ये योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. म्हणजेच तुझी वोकॅब्युलरी मराठीची खूप छान पाहिजे. एक्सलेंट. एनी डाऊट? नॉट ॲट ऑल. मग काय, पुढच्या चॅलेंजसाठी मी तयारच आहे.